राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अमोल कोळेकर पाटील या चॅनलवरती सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत जे बसलेले आहेत ह्यांची ओळख करून देण्याची फार तर गरज नाही आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे मनसैनिक आहेत त्यांची ओळख करून देण्याची गरजच नाही, ते पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आपल्यासोबत आहेत चांदिवली विधानसभेचे मनसेचे उमेदवार महेंद्र भानुशाली. ह्यांच्याबद्दल मी आणखी एक तुम्हाला ओळख सांगतो जी फार इंटरेस्टिंग आणि फार लोकांना ती माहिती आहे. ती म्हणजे ज्यावेळेला राजसाहेबांनी भोंग्यांचं आंदोलन केलेलं त्यावेळेला पहिली केस कोणावरती झालेली, ती यांच्यावरती केस झालेली, कारण यांनी पहिला भोंगा हा यांनी लावलेला. साहेब, खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती. सर्वप्रथम कसं चाललं आहे सध्या प्रचाराची रणधुमाळी वगैरे कसे? प्रचाराची रणधुमाळी एकदम जोरात आहे आणि त्याच्यात पण राजसाहेबांनी सभा घेतल्यानंतर काहीतरी एक एवढा बदलाव आला आहे चांदिवलीची राजनीतीमध्ये. मला पण समजत नाही की हे अचानक काय झालं. म्हणजे राजसाहेबांच्या सभेनंतर लोक खूप डायवर्ट झालेत. त्यांना समजलं की चांदिवलीमध्ये काय परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे ह्या लोकांनी. आणि साहेबांनी खूप स्पष्टपणे सांगितलं की या चांदिवलीमध्ये 2 लांडे उभे आहेत. तर हे पण लोकांना खूप पटलं आहे आणि त्यांची काय खरी लायकी आहे ना ते साहेबांनी दाखवून दिली. तुमच्या दिवसभराचा दिनक्रम तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतो आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, रात्रीचे 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता आम्ही हा इंटरव्ह्यू शूट करतो आहे. म्हणजे तुम्हाला कळत असेल की ह्यांचा प्रचाराचं म्हणा किंवा दिवसाचा दिनक्रम किती बिझी आहे. साहेब, आणखी एक साहेबांनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की महेंद्र हा माझा कडवट मराठी आणि कडवट हिंदू आहे. खरं तर तुम्ही भानुशाली म्हणजे गुजरातमधून आला, मग ही मराठीची नाळ कशी काय जोडली गेली तुमची एवढी? मला राजसाहेब माझ्या वयाच्या 17व्या वर्षापासून मी राजसाहेबांचा फॉलोवर आहे. मी 2006ला साहेबांनी पक्ष केलं, सोडलं शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण स्थापना केली. मी त्याच दिवसापासून पॉलिटिकली जॉईन झालो. पण कसं आहे, मला साहेबांचे जे विचार आहेत ना ते पटतात. साहेब जे मराठी माणसांविषयी बोलतात म्हणजे भांडतात की ना हे माझे लोक आहेत. मराठी भाषेसाठी जे तेव्हा पण भांडत होते, हिंदू धर्मासाठी राजसाहेब जे भांडत होते. आणि राजसाहेब फक्त धर्म आणि जातीवर कधी थांबले नाहीत. राजसाहेब मराठी भाषा आणि हिंदू धर्म आणि तिसरा विकास, डेव्हलपमेंट, हे 3 राजसाहेबांची आवडीचे विषय आहेत. आणि मला हेच पटते की एक माणूस स्वतःच्या राज्याला किती प्रेम करतो, स्वतःच्या राज्याच्या माणसांसाठी त्यांना कितीपर्यंत पण जाऊ शकतो. मग ते काही होऊ द्या, मला सत्ता भेटली नाही भेटली, लोकांनी मला मतदान केलं नाही केलं, पण मराठी माणसांसाठी राजसाहेब कधी पण मागे पुढे झाले नाही. हे बघून मला असं वाटतं की एखादा आमच्या गुजरातमध्ये पण ना असा माणूस असला पाहिजे, राज ठाकरे साहेबांसारखा गुजरातमध्ये पण पाहिजे, जे स्वतःच्या राज्याला प्रेम करतो, तिकडच्या भाषेला प्रेम करतो. म्हणून मला अभिमान आहे की मी सन्माननीय राजसाहेबांबरोबर काम करतो. तुमची सुरुवात कशी झाली राजकारणामध्ये? कारण काय बॅकग्राऊंड वगैरे आपल्या पॉलिटिक्समध्ये? नाही, माझं बॅकग्राऊंड काहीच नाही. मी तुम्हाला जसं सांगितलं की 17 वर्षाच्या वयापासून मी राजसाहेबांच्या कपड्यामध्ये बॅनर पाहिजे, कपड्यामध्ये तेव्हा बॅनर लागायचे पहिल्यामध्ये. तर मी असं उभा राहायचो की साहेब एक दिवस माझे बॅनर तुमच्याबरोबर लागतील, एक दिवस मी आपल्याबरोबर काम करणार नक्की. आणि हे बघत 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 साहेबांनी 2006ला पक्ष स्थापना केली 9 मार्च, आणि मी तेव्हापासून साहेबांबरोबर आहे. साहेबांची तुमची पहिली ओळख किंवा कधी भेटलात तुम्ही साहेबांना? मी एक स्टार्टिंगमध्ये सर्वात पहिला एक गाणं मी बनवलं होता, हिंदीमध्ये होता तो गाणं, हम सबको जिसके साथ जीना मरना है वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना है. अच्छा. तर एक माझाच मित्र होता बिचारा, तो पण सिंगर होता, रायटर होता, पण बसता बसता त्यांनी सांगितलं, मी म्हटलं बनव गाणं, आणि त्यांनी गाणं बनवलं. मी विनोद राठोड आपले जे सिंगर आहेत त्यांनी हे गाणं गालं आणि मी साहेबांना भेट दिली. तेव्हा माझी पहिली मुलाखत साहेबांबरोबर झाली. स्वप्न माझं पूर्ण झालं तेव्हा मी साहेबांना भेटलो. आत्ता तुम्ही विधानसभा 2024ची ही निवडणूक लढवतात. तुम्हाला माहिती आहे चांदिवली हा मतदारसंघ खूप कॉम्प्लिकेटेड, म्हणजे बरेच प्रश्न आहेत या ठिकाणी. परंतु पाठीमागचे जे काही 10-15 वर्षापासून इकडं आमदार आहेत त्यांनी काय कामाशी केलेत की आज ते सगळं बघायला तुम्हाला भेटतं आहे? बघा, आमच्या चांदिवलीची परिस्थिती गेल्या 25 वर्षापासून खूप बिकट आहे. 20 वर्ष नसीम खान यांनी राज्य केलं, 5 वर्ष दिलीप लांडे जे आता रनिंग आमदार आहेत. 20 वर्षवाल्यापासून लोक नाराज झालेत, त्यांना वाटलं की बदल पाहिजे, 5 वर्ष त्यांना दिलेत. परंतु जे 20 वर्षात परिस्थिती होती ना
त्याच लेवलची परिस्थिती 5 वर्षात झाली. म्हणजे विकास केलं, पण विकास झालं कुठं? एकनाथ शिंदेसाहेब बोलतात की मी 1500 कोटी दिलेत चांदिवली विधानसभेला, तरी 1500 कोटी गेलेत कुठे? आम्ही त्याच परिस्थितीमध्ये आहोत आज पण पहिला पाऊस आला तर लोकांच्या घरात 2-2 फूट पाणी जातो. लोकांचे घरासमोर गटर आहेत ते तुंबलेले असतात, ते गटरचा पाणी रस्त्यावर वाहत राहतो. कचरापेट्या साफ होत नाही, झाडू मारायला कोण नाही. तर आम्हाला भेटलं काय? आम्हाला काहीच भेटलं नाही चांदिवलीला. आम्ही डे बाय डे एकदम वाईट परिस्थितीमध्ये जातो चांदिवली विधानसभेचे लोक. 1500 कोटी गेले कुठे तेच समजत नाही. आता हे प्रश्न त्यांनाच विचारायला पाहिजे की 1500 गेले कुठे. पण त्यांच्याकडे हिशोब बरोबर असणार, कारण कोणी असेल बघा, मागे पुढे करतात ना जे हिशोबमध्ये, ते बरोबर सेट करून ठेवतात की मी हे केलं दाखवून देतील. पण जनतेला माहिती आहे की काम झालं नाही आणि जनता दोघांपासून एकदम कंटाळलेली आहे. दोघांना एक पर्याय पाहिजे होता, तो महेंद्र भानुशाली सन्मानी राजसाहेबांनी चांदिवलीची जनतेला दिला आहे. आता चांदिवलीमध्ये प्रमुख कुठल्या अडचणी आहेत ज्या फार गरजेच्या आहेत सोडवणं, आणि ते तुम्ही आमदार झालात तर त्याला प्रथम प्राधान्य देऊन त्या अडचणी तुम्ही कमी कराल, अशा कुठल्या अडचणी आहेत? बघा, एक अडचण नाही ना, चांदिवलीमध्ये बरेच अडचण आहेत. एकतर आमच्या चांदिवलीला पाणी नाही, सगळे तलाव भरलेले आहेत तरी आमच्या चांदिवलीमध्ये पाणी नाही. आमच्या इथे ट्रॅफिकची समस्या आहे, आमच्या इथे पार्किंगची समस्या आहे, आमच्या इथे कचरापेटे साफच होत नाही. कधी तुम्ही जा तिथं डोंगर असतो कचऱ्याचा, त्याच्यावर मला बसावं लागतो, मला आंदोलनं करावं लागतात. त्यानंतर तुम्ही बघणार की फुटपाथ, लोकांना चालायला फुटपाथच नाही आमच्या इथे, आणि 80% स्लम आहे. त्या स्लममध्ये काही डेव्हलपमेंट होत नाही. फक्त काय एक बघणार, गटर बनवणार टेम्पररी थुकपट्टी लावून मग निघून जाणार, पण ते टिकत पण नाही. ते गटर तुम्ही बनवतात ते 1 महिन्यामध्ये तर त्याची वाट लावून जाते. बरोबर, काहीच डेव्हलपमेंट नाही. बरेच मुद्दे आहे. मला माझ्या चांदिवलीला हिरानंदानी बनवायचं आहे, माझा एक संकल्प आहे आणि मी करून दाखवणार. आणि माझे स्लममध्ये राहणारे जे लोक आहेत, मी प्रायोरिटीमध्ये जे महाराष्ट्र सरकारचे जे विषय म्हणजे डेव्हलपमेंटचे मुद्दे असतील ना, काहीतरी SRAमधनं बऱ्याच लोकांना फ्लॅट भेटत आहेत, तर माझ्या चांदिवलीमध्ये का होत नाही मला हे समजत नाही. जर माझं चांदिवलीची जनतेने मला विधानसभेमध्ये पाठवलं तर मी पहिला मुद्दा तेच मांडणार आहे की माझ्या लोकांना घराच्या बदली घरं द्या. या डोंगरावर तुम्ही त्यांना बसवलं आहे ना मतांसाठी, प्रत्येक पावसाळ्यामध्ये कुठं ना कुठं तरी डोंगर कोसळतो, 5-10 घरं जातात, 1-2 लोकांचा मृत्यूही होतो. मला त्यांच्यातनं त्या लोकांना मुक्ती द्यायची आहे, त्यांना एक चांगल्या घरात पाठवायचं मला. आता हे तर आहेच, चांदिवलीमध्ये अनेक प्रश्न तुम्ही जसं बोललात की, परंतु हिंदू धर्मासाठी एक, तुमच्यासाठी सांगतो मी, हिंदू धर्मासाठी एक आक्रमक चेहरा तुमच्यासमोर बसलेला आहे. प्रत्येक वेळेला पक्षाचा आदेश असो त्यावेळेला हिंदू धर्मासाठी आक्रमकपणे रस्त्यावरती उतरणार म्हणजे महेंद्र भानुशाली आहेत. असे तुम्ही बरेचसे गोष्टी हिंदू धर्मासाठी केलेल्या आहेत. मग एवढी हिंमत येते कुठून? नाही, हिंमत तर बघा, हिंदुत्वासाठी आपल्या आतमध्ये हिंमत असलीच पाहिजे. धर्मासाठी तर कुठेही नो कॉम्प्रोमाइज. आणि कसं आहे माहिती आहे, आपल्या आजूबाजूला एक जी अदृश्य शक्ती आहे ना, राज ठाकरे नावाची, हिंमत तिकडनंच येते आम्हाला. म्हणजे आम्हाला माहिती आहे की पाठीमागे एक बसलेलं आहे, काही केलं धर्मासाठी तर ते उभे आहेत, मराठी भाषेसाठी काही कुठं लढलो तर ते उभे आहेत. ती हिंमत आहे आमच्यासोबत. आणि हिंदू धर्म हे आपली आत्मा आहे, हे काय पॉलिटिकल एजेंडा नाही, आत्मा आहे आपली. हिंदुत्व हे आपली आत्मा आहे. पक्षाकडून कशा प्रकारचा सपोर्ट, समर्थन वगैरे भेटतं तुम्हाला? या पक्षाकडून जे पाहिजे ते म्हणतात, कुठं तुला काय वाटत असेल तू फक्त सांग. साहेब स्वतः सांगतात की महेंद्र काम कर, ही सीट खूप चांगली आहे. आणि खरंच लोकांनी साहेबांवर खूप प्रेम केलेलं आहे. आणि मला ज्या पद्धतीने बोलवत आहेत, रात्री मी 2:30 वाजता इथे पोचलो आहे. मी लोकांपर्यंत मध्येच होतो. 12-12:30ला त्यांना 11 बोललो आणि 12:30ला गेलो. झोपले होते सगळे. मी तिथं पोचलो, मी त्यांना सांगितलं माफ करा मला, मी इथपर्यंत आलो आहे, थोडा उशीर झालं मला. म्हटलं नाही काय प्रॉब्लेम नाही. मी त्यांना हे सांगितलं साहेब की त्या 2 आमदारसारखी माझी कॅपॅसिटी नाही. काय आता निवडणूक म्हणजे ह्या लोकांनी पैशांचा खेळ बनवून ठेवला आहे. तर मलाही असं वाटतं की मला बोलवणार ते माझ्याकडनं तेच मागणार. परंतु मी असं बोलताना ते म्हणतात साहेब आम्ही 12:30 वाजता उठून आलो आहे, तुम्ही 11ला बोलवलं, आम्ही 12:30ला आलो आहे. आम्ही पैशांसाठी नाही आलो आहे, आम्ही राज ठाकरे साहेबांसाठी आलो आहे. म्हणून हे ऐकून मला खूप आनंद वाटलं
की चांदिवलीचा राजकारण जे होतं ना ते एक योग्य दिशेने जातो आहे असं मला वाटतं आहे. आता राजसाहेबांच्या देखील बऱ्याच सभा, म्हणजे मला वाटते 2009ला देखील एवढ्या सभा झाल्या नव्हत्या, त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक पद्धतीने आता सभा सध्या सुरू आहेत साहेबांच्या, प्रचार एवढा सगळा सुरू आहे. ह्यावेळेला तुमची सीट तर आहेच, परंतु तुमच्यासोबत अजून किती तुमचे सहकारी विधानसभेत पोहोचतील असं वाटतं? यावेळी ना महाराष्ट्रात चमत्कार होणार आहे. आणि मराठी माणूस, एवढे वर्ष आपण बोलत होतो ना की मराठी माणसाला राज ठाकरे कळाले नाहीत. मी नेहमी सांगतो की मी गुजराती आहे, मला राज ठाकरे कळालेत, पण मराठी माणसांना राज ठाकरे कळाले नाहीत, हे मी नेहमी सांगायचो. पण आत्ता ह्या राजकारणात लोकांना समजलं आहे की आपण चुकीच्या मार्गाने जात होतो. आपण सगळ्यांना संधी दिली, पण आपण ह्या माणसाला संधीच नाही दिली. आणि आपण ज्यांना मतदान केलं ते आपल्याला मूर्ख बनवतात, आपल्यासोबत धोकाधडी करतायत. आपण मतं देतो ह्यांच्या विरोधात आणि हे जाऊन त्याच्याबरोबर बसतायत. लोकांना समजलं की हे सगळे खेळ सत्तेचं आहे. आणि आमचे राजसाहेब आहेत ना, ते सत्तेसाठी कुणाबरोबर आपल्या जे त्यांचे एथिक्स आहेत, त्यांचे जे मुद्दे असतात ना, त्याच्यासोबत तडजोड करत नाही. मी हे आहे, तुम्हाला जमत असेल तर या, आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जिथं आहात तिथे राहा. आज लोकांना समजलं की राजसाहेबांचा जो म्हणजे ॲटिट्यूड आहे, लोकांना अरे ॲटिट्यूड, अरे तोच ॲटिट्यूड आज बघा लोकांना आवडतो आहे. बरोबर की ना, हा माणूस त्यांनी स्वतःचे मुद्दे सोडले नाही आणि आज मराठी लोक महाराष्ट्रातले राजसाहेबांबरोबर आहेत. आणि मी सांगतो आहे यावेळी ना महाराष्ट्राची सत्तेमध्ये राज ठाकरे साहेब सत्तेत असणार आहे, हे नक्की आहे. तुमची सीट तर येणारच आहे फायनल. किती हजाराचं लीड घेणार तुम्ही या चांदिवली विधानसभेमध्ये? मला तर हेच समजत नाही की मला किती लीड भेटणार आहे. कारण ज्या पद्धतीने लोक मला भेटत आहेत, बोलवत आहेत की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहोत, तर ही लीड 400 मतांनी रनिंग आमदार जिंकले होते. मला वाटतं की चांदिवली विधानसभेमध्ये कमीत कमी 25 ते 30 हजार मतांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सीट येते. कारण ज्या पद्धतीनं पाठीमागचा सत्तामध्ये खेळ झालेला आहे, राजकारणाचा चिखल झालेला आहे, ह्याच्यातून वैतागलेली जनता तुम्हाला भेटते असं प्रचार वगैरे करताना? साहेबांनी सांगितलं ना की अमित साहेब आजारी होते, त्यांना एक मोठी बिमारी, म्हणजे आता बोलायचं आजारी होते. त्यावेळी कुठलाही बाप असेल ना, तो राजकारणमध्ये नाही जाणार. ते म्हणणं मी माझ्या मुलाची काळजी घेतो. राजसाहेब अमित साहेबांच्या पाठीमागे बिमारी पाठीमागे हॉस्पिटल हे ते सगळे बघत होते. त्यावेळी इकडच्या आमदारांनी, तेव्हा नगरसेवक होते ते, 6 नगरसेवक घेऊन गेलेत पैशांच्या लालचसाठी. ठीक आहे. त्यानंतर उद्धव साहेबांकडे गेलेत, उद्धव साहेबांनी त्यांना आमदार बनवलं पैशाच्या लालचसाठी. एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेत. आता लोक सांगतायत, मी नाही सांगत, की बाबा आपण कुठंतरी चुकीचा माणसा पाठीमागे धावत होतो, उद्या स्वतःच्या स्वार्थासाठी MIM बरोबर जातील. काय भरोसा नाही ना कुणाचा, बरोबर, काही होऊ शकतो. आता लोकांना ते समजलं आहे आणि लोकांनी मन बनवलं आहे की चांदिवलीमध्ये महेंद्र भानुशाली, राजसाहेबांचा भानुशाली, त्याला विधानसभेत पाठवायचं. आता नक्की जनता ही विचारच करेल. पण तुम्ही समाजकारण देखील करता, लोकांच्या प्रत्येक समस्यासाठी रस्त्यावरती उतरता. ह्याच्यामुळे तुमच्यावरती केसेस देखील बऱ्याच झाल्या असल्या. किती केसेस आहेत तुमच्यावरती अशा? माझ्यावरती असं बघायला गेलो तर बरेच केसेस होते, पण पॉलिटिकल केसेस ते संपवतात. मुख्यमंत्री बोलतात बाई जे पॉलिटिकल असेल संपव. पण आत्ताही माझ्यावर 5 केसेस आहेत. अच्छा. कोविडमध्ये मी धावपळ केली होती लोकांसाठी, हॉस्पिटलमध्ये मी भांडलो होतो, तेही केस माझ्यावर आहे. दहीहंडीचा, म्हणजे साहेबांनी जेव्हा या महाविकास आघाडीने सांगितलं सण साजरे करायचे नाही, तेव्हा दहीहंडी मी क्रेन घेऊन गेलो होतो साकीनाक्याला आणि क्रेनवर मी दहीहंडी फोडली होती, ते केस माझ्यावर आहे. भोंग्यांचे आहेत, बरेच केसेस आहेत. मराठी पाट्यांचा आहे. म्हणजे पण केसेसही मी घाबरत नाही. मला हेच दिसतो की हा माझ्या महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे, हा माझा धर्मासाठीचा मुद्दा आहे, हा मराठी भाषेचा मुद्दा आहे. मी केसेस घ्यायला घाबरत नाही. जे होईल ते, माझ्या पाठीमागे राजसाहेब बसलेत, मला कुठली भीती नाही. तुमच्या चांदिवली विधानसभेमध्ये आणखी एक नरेटिव्ह सेट केला जातो आहे की महेंद्र भानुशाली हे गुजराती आहेत, बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत. तर ह्या नरेटिव्हला तुम्ही कशा प्रकारे टार्गेट म्हणजे हे करताय? बघा, मला त्या नॅरेटिव्हला आता टार्गेट करायचा प्रश्नच नाही. मराठी आयकॉन कोण आहे महाराष्ट्रात? राजसाहेब ठाकरे. ठीक आहे ना. आता त्यांनी मला सर्टिफिकेट दिली आहे, मग लुख्या लोकांचं मी काय ऐकू? ज्या माणसांनी मला सर्टिफिकेट दिले की हा कड़वा मराठी आहे, संपला ना विषय. हा कड़वा हिंदू आहे, संपला विषय.
मग ह्यांचं काय ऐकायचं? आणि जनता पण आता त्यांचं ऐकत नाही, तर मला तर ऐकायचा प्रश्नच नाही. संपलं त्यांचं जे करत होते ना दुष्प्रचार, त्याच्यावर फुलस्टॉप लागलेला आहे. त्यांच्याकडे आता काहीच नाही बोलण्यासाठी. बटेंगे तो कटेंगे हे पण आमच्या इथे एक खूप मोठा नेरेटिव्ह आहे. म्हणजे खरं तर हा नरेटिव्ह बाहेरच्या राज्यातनं आलेला आहे. आला बाहेरच्या राज्यात ना, पण आमच्या चांदिवलीमध्ये एक नंबरवर चालला होता की भाई बटेंगे तो कटेंगे, तो नसीम खान येईल, आपल्याला इकडनं कापणार, लय टेन्शन होणार आपल्याला. माझं म्हणणं हे आहे की निवडणूक कामावर लढा, धर्मावर कशी निवडणूक? जेव्हा जेव्हा धर्माचा प्रश्न आला तेव्हा तर तुम्ही घरी बसले होते. तेव्हाही महेंद्र भानुशाली जात होता की कधी गणपती बाप्पाची मूर्ती तोडली या जिहादी लोकांनी, कधीतरी देवीची मूर्ती तोडली या जिहादी लोकांनी. मी जायचो अहोरात्री. तुम्ही कधी आलात? आणि तुम्ही म्हणता बटोके तो गटोके, स्वतःला हिंदू दाखवायचा प्रयत्न करतात. पण लोक सांगतात की जर हिंदुत्व असेल तर एक नंबरवर महेंद्र भानुशाली. मी नाही सांगत, हे लोक सांगतात चांदिवलीमध्ये. तुम्ही कुणालाही विचारून घ्या. मराठी माणसांकडे जायचं तर तो गुजराती आहे, उत्तर भारतीय साऊथ इंडियन ह्या सगळ्यांकडे जायचं तर म्हणतील की बटेंगे तो कटेंगे, मुसलमान आ जाएगा. आणि मुसलमान लोकांकडे जाताना पण ते एक वेगळा नॅरेटिव्ह मेसेज देतात. तेही मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे प्रत्येक समाजमध्ये जायचं आणि वेगळं वेगळं सांगायचं. म्हणजे आपल्या चांदिवली विधानसभामध्ये असं कोणी दडपणाखाली तर नाही आहे ना असं? कारण धर्माच्या भांडणं होतील वगैरे असं काही याच्यामध्ये तर कोणी नाही आहे. कोण नाही, पण ह्या लोकांनी ती भीती दाखवली आहे ना साहेब, की बाबा हा होणार तर हा निवडून आला तर हा लफडा होणार, हा निवडून आला तर मग इथं आपल्याला, अरे काय 20 वर्ष होता तो आमदार, काय करून घेतला आपला? आणि काय हिंदू धर्म एवढा कमजोर आहे हे आपल्याला काय आमदार झाला तर आपल्याला त्रास देणार? तुम्ही आपल्या या चांदिवली विधानसभेमध्ये जे हिंदू परिवार राहतात आपल्या, त्या हिंदू परिवारांना कशा प्रकारे तुम्ही हिंमत द्याल? कोणाला वाटत असेल तर असं बघा, मी तर एकच सांगतोय, हे आमदार झाल्यावरच हिंदू धर्मामध्ये पॉवर येईल ना असं नाही आहे. हिंदू धर्म सक्षम आहे. हिंदू धर्माच्या अंगावर कोण आला ना तर हिंदूवादी लोक बसले आहेत तिथे, फाडून टाकतील मधना. काही जिहादी लोक आलेत ना हिंदू धर्मावर, मधना फाडणार. घाबरत नाही हिंदू. पण हे जे हिंदू मुसलमानमध्ये भांडणं लावतात ना मतांसाठी, हे चुकीचं आहे ना. कारण गणपती बाप्पाची मूर्ती तोडणाऱ्याचे मतं तुम्हाला पाहिजेत, देवींचे मतं तोडणारे विधर्मीचे लोक मतं तुम्हाला पाहिजे. मला नको आहे त्याचे मतं, ते बाबा तुम्हालाच मुबारक. माझ्या हिंदू धर्मावर आलात तर राजसाहेबांनी सांगितलं हिंदू म्हणून अंगावर जायचं, मराठी भाषेवर आलं तर मराठी म्हणून अंगावर जायचं. हे माझा फिक्स आहे. साहेबांनी सांगितलं ते फायनल असतो. आता मी तुम्हाला सांगतोय की ही मुसलमानकडे जातात नंतर काय सांगतात हे बघा. इस पूरे वर्ल्ड के अंदर किसकी हिम्मत है, कौन ऐसा पैदा हुआ है कि इस्लाम को खतरे में लाए? अजून एकदा ऐकवतो. इस पूरे वर्ल्ड के अंदर किसकी हिम्मत है, कौन ऐसा पैदा हुआ है कि इस्लाम को खतरे में लाए? आता हे मुसलमानकडे जाताना मुसलमानांना हे सांगतात की इस पूरे वर्ल्ड के अंदर किसमें इतनी हिम्मत है की इस्लाम को खतरे में लाए. म्हणजे तिघे ठिकाणी वेगळं वेगळं, मराठीकडे एक, इतर समाजांकडे एक आणि मुसलमानकडे एक. पण हे किती दिवस लपणार आहे साहेब? सगळे समोर येतो ना. आज लोकांना माहीत पडलं की आपल्याला फसवत आहेत, म्हणून आज लोक त्यांना सोडून राजसाहेबांकडे येत आहेत. महेंद्र भानुशाली हमारा तुमच्यासोबत काम करायचं आहे, महेंद्र भानुशाली हमको आपके साथ काम करना है. आज साउथ इंडियन लोकांनी मला बोलवलं कि नहीं हमने आपका काम देखा है, फेसबुक पे आपने बहुत काम किया, हमने लाइव देखे आपके. आप कचरे के ढीक के ऊपर बैठते हो, आप नालों में उतर रहे हो, आप खड्डों के आंदोलन कर रहे हो, आप आरएमसी प्लांट के लिए लड़ रहे हो, आप भट्टी के लिए लड़ रहे हो, धुआं जो निकलता है हमने देखा है और वही हमारी मूलभूत सुविधा है, हम आपके साथ में. अजून ह्याच्यावर काय पाहिजे मला सांगा ना. साऊथ इंडियन लोकांचं म्हणणं आहे सगळं. साऊथ इंडियन सांगा, उत्तर भारतीय सांगा. आता कसं आहे, काही लोकांना पगारावर ठेवलं आहे. आता 200-300 लोकांचे पगार चालू आहेत. बघा, पैसे असतात तर पगार पण देऊ शकतात तुम्ही. ते पगारदार लोक आहेत, ते बोलत राहतात बटेंगे तो कटेंगे. त्याच्याने काय होणार थोडी आहे. लोकांना समजलं आहे की तुम्ही मूर्ख बनवताय. आता ते प्रोपोगंडा नाही चालणार. लोकांनी ठरवलं आहे तुम्हाला घरी बसायचं, 3 नंबरवरनं 1 नंबरवर महेंद्र भानुशालीला आणायचं. 3 नंबर माझा बटन आहे, 1 नंबरवर बसवणार. हे नक्की केलं आहे चांदिवलीची जनतेने.
पण आज आपण 21व्या शतकात जगतो, 2024 सध्या सुरू आहे आणि आजही जर ह्या पाणी, आता चांदिवलीमध्ये तर अशी परिस्थिती आहे की लोकांना 24 तास पाणी देखील मिळत नाही आहे. पण हे आजही जर ह्या पाणी, रस्ते आणि या म्हणजे मूलभूत गरजांवरती जर निवडणुका लढाव्या लागत असतील तर ह्याच्या अगोदर जे आमदार होते किंवा ह्याच्या अगोदर जे काही सत्तेमध्ये जाऊन बसले होते, खरं तर ह्यांनी काय केलं हा नक्की जनतेला प्रश्न पडला असेल. प्रश्न पडलाच आहे ना साहेब. आमच्या इथे लॉजिंगवाल्यांना 24 तास पाणी आहे. ओके. आमच्या इथे सर्व्हिस सेंटरवाल्यांना 24 तास पाणी आहे. आमच्या इथे टँकर माफिया जे आहेत त्यांना 24 तास पाणी आहे. आमच्याकडे इंडस्ट्रियल एरिया खूप मोठा आहे, काही अनलिगली आहेत, त्यांच्याकडे 24 तास पाणी आहे. पण जे मतदार आमदार बनवतात, खासदार बनवतात, नगरसेवक बनवतात, त्यांच्याकडे पाणी नाही. 10 मिनटं पाणी आलं, पाणी बंद. अर्धा तास पाणी आलं, पाणी बंद. पण आमच्या इथे ना एक दुसरा पण एक कांड चालतो. काय करतात, अधिकाऱ्यांना दम देऊन नळ बंद करतात, वाल बंद करून टाकतात. मग त्यांचाच एक माणूस असतो, एक काम करो, मैं आपको लेके जाता हूँ, मी तुम्हाला घेऊन जातो, पाणी येईल आपल्याला. मग ते काय करतात, जातात तिथे, मग ते फोन करतात, काय आहे माझं लोकांना पाणी नाही, उद्या पाणी चालू झाला पाहिजे. आणि पाणी चालू पण होतो. म्हणजे का त्यांच्याकडे काय आबरा का डाबरा, गिली गिली चू अशी काय जादू की छडी आहे का, त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं तर पाणी चालू होणार. हे फक्त लोकांना त्रास द्यायचं, त्या त्रासमुळे लोक तुमच्या कार्यालयापर्यंत पोचायला पाहिजे, हे त्यांची टेक्निक आहे. पण आता तेही लोकांना समजलं आहे की बाबा आता नको, बरेच सहन केलं, आता सहन नाही करणार, ठरवलं आहे चांदिवलीची जनतेने. महेंद्र, आता तुम्ही तर हे सगळे बोललात की सत्ताधारी आमदारांनी काय केलं वगैरे. महेंद्र भानुशाली आहेत, त्यांना चांदिवली विधानसभा मतदारसंघातील जनतेने निवडून का द्यावं, अशी कुठली कारणं आहेत? 2-3 कारणं सांगा की ती प्रमुख कारणं आहेत ज्याच्यामुळं महेंद्र भानुशालीच पाहिजे ह्या मतदारसंघासाठी. मी ना माझ्या चांदिवलीची जनतेकडे जातो, मी त्यांना एक उदाहरण देतो की तुम्ही डीमार्टमध्ये गेलात तर एक 15 लिटरचा आपण डब्बा घेतो, त्याच्यावर एक स्कीम असते. तो व्यापारी आहे, तो स्कीम देतो की 2 किलो साखर फ्री, 1 किलो अजून लिटर तेल फ्री. तसंच हे पण व्यापारी आहेत, हे काय लोकांसाठी नाही बघत, हे व्यापारी आहेत, हे व्यापार करतात. हे काय करतात, छत्री, साडी, प्रेशर कुकर फ्री देतात. पण जो मूलभूत 15 लिटरचा डब्बा आहे, आपली जी मूलभूत सुविधा आहे ना, हे ते देतच नाही. तो डीमार्टवाला चांगला आहे की साखरबरोबर 15 लिटरचा डब्बा तर देतो आहे, पण आमच्या इथे फ्रीचे आयटम भेटते आम्हाला, पण जे मूलभूत सुविधा 15 लिटरचा डब्बा आहे ते भेटत नाही. चांगले रस्ते नाही भेटत, पाणी नाही भेटत, ट्रॅफिकमधनं आम्ही फ्री कधी होणार, भट्टीमध्ये धूरमधनं आम्ही फ्री कधी होणार. बरेच असे प्रॉब्लेम. रस्त्यावर तुम्ही गेलात ना, तुम्हाला नशेडी लोकांची लाईन आहे आमच्या इथे, आणि काहीच दिसत नाही का तुम्हाला की इथं नशेडी लोक बसलेत. तुम्ही का पोलिसांना दम देत नाही की इथं जायचं आणि कारवाई करायची? पण त्यांना त्या मतांची पण लाचारी की बाबा आपण काय केलं तर ते मतदान आपल्याला भेटणार नाही. लोकांना समजलं आहे. हे माझे काही मूलभूत विषय जे चांदिवलीमध्ये आहे, मी त्याच्यावरच काम करणार आहे. हे फ्रीवाले आयटम देऊन तुम्ही लोकांना म्हणजे मिसगाईड करताय. आणि माझ्या चांदिवलीची जनतेला आता समजलं आहे की हे आपली मूलभूत सुविधा नाही आहे. आता समजलं आहे. मला एकाने सांगितलं की अगर हमारे पास आएंगे, अगर हमको कुछ देंगे ना, तो फिर हम क्या करें? बोला ले लो. अच्छा, वोट रेल्वे इंजिन को देना. आणि हे मी सगळ्यांना, मला बरं झालं एक आयडिया दिली, मी सगळ्यांना सांगतो, काय दिलं तर घेऊन घ्या, सोडू नका. मी तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होतो, कारण आपण शेवटच्या टप्प्यात आहेत निवडणुकीच्या. आज जवळजवळ 15-16 तारीख आहे आणि 1-2 दिवसांनी आचारसंहिता म्हणजे निवडणुका सुरू होतील. 20 तारखेत चालू होईल. ह्या शेवटच्या काळामध्ये ना फार उलटफेर होता तिकडं, रात्रीच खेळ चालतात. तर ह्या खेळामध्ये तुम्ही जनतेला काय सांगाल? आता जे बोलत होते मी या खेळामध्ये जनतेला सांगणार आहे की जर आपल्या घरी कोण येतो आपल्याला भेटायला, त्याला भेटा. जर ते तुम्हाला काही प्रेमाने देत असेल तर तुम्ही नक्की घ्या. तुमच्यासाठी पण घ्या, घरच्या सगळ्या मेंबरसाठी पण घ्या. परंतु ह्या लोकांनी तुम्हाला ना 25-25 वर्ष धोका दिला आहे. तुम्ही एक दिवस त्यांना धोका द्या. अच्छा, आता उलटं करायची वेळ आहे. 5 वर्ष, 25-20 वर्ष एकाने धोका दिलं, 5 वर्ष एकाने धोका दिला आहे. तुम्ही एक दिवस द्या ना त्यांना धोका. फक्त रेल्वे घ्या त्यांच्याकडनं, जे देत आहेत ते रेल्वे इंजिनचा बटन दाबा. आणि ह्यांना रिझल्टच्या वेळी कळलं पाहिजे की काय झालं, की पब्लिक आता हुशार झाली आहे. आता आम्ही काम नाही केलं, जर निवडून मला दिलं तर मलाही ती भीती असेल की बाबा आता जनता हुशार झाली आहे, जर मी काम नाही केलं तर हे मला पण धोका देणार.
पण मी सांगतोय की मी माझ्या चांदिवलीची जनतेला दुखावणार नाही. माझ्यामध्ये काम करायची धमक आहे आणि मी खरंच काम करायची माझी खूप इच्छा आहे. मी हात जोडून चांदिवलीची जनतेला सांगणार की प्लीज मला सहकार्य करा. खूप चांगला वातावरण आहे चांदिवली विधानसभेचा आणि लोक खरंच कंटाळलेले आहेत या 25 वर्षापासून. तर काहीतरी डेव्हलप करायची ज्याची इच्छाशक्ती असेल की चांदिवलीला हिरनंदानी बनवायचे, असा या महेंद्र भानुशालीला आपण एक संधी द्या. मी आपल्याला शब्द देतोय की मी नक्की चांदिवलीच्या हिरनंदानी करेल. नक्की, म्हणजे तुम्ही जनतेने सगळ्यांना खरं तर चान्स दिलेला आहे, सगळ्यांना दिलेला आहे. आणि काय चान्स दिल्यानंतर काय बघायला मिळालं आहे सगळ्या जगासमोर आहे. एकदा खरं तर मनसेचे जेवढे उमेदवार उभे आहेत ना, ह्या सगळ्यांना एकदा चान्स देऊन बघायला पाहिजे. नक्की रिझल्ट तरी कळेल आपल्याला काय होणार आहे. ते चान्स दिलाच पाहिजे ह्या वेळेला. हाच प्रश्न मी तुमच्या मनसेचे मला वाटतं माझेवडे ओवळा विधानसभेचे उमेदवार आहेत संदीप पाचंगे दादा, त्यांना मी हा विचारलेला की म्हटलं शेवटच्या 2-3 दिवसामध्ये जे काय होतं त्याच्यातून जनतेने काय करायचं. त्यांनी मला हे सांगितलेलं आहे, खाओ पिओ सबसे वोट करो मनसे. बरोबर आहे. खरं आहे. बरं, हेच करायला पाहिजे ना, कारण तुमचेच पैसे ह्या लोकांनी लुटले आहेत आणि 100 रुपये ते लुटतात आणि तुम्हाला 1 रुपया देतात. तर एकदा तुम्ही पण करून टाका. 1 रुपया तर 1 रुपया, पण तुम्हाला नेक्स्ट टाईम 99 रुपीज तुम्ही कमावताय कसा ते तर आम्ही बघू. तुम्ही घरीच बसा. आणि मी सांगतोय की मी रिझल्ट देणार. मी चांदिवलीच्या जनतेला रिझल्ट देणार. मला पूर्ण PhD मी केलेली आहे चांदिवली विधानसभेची. कुठे एरियामध्ये गटराचा प्रॉब्लेम आहे, कुठल्या एरियामध्ये रोडचा प्रॉब्लेम आहे, कुठल्या एरियामध्ये DP रोड म्हणजे रोड मोठे करायचे आहेत, माझ्याकडे सगळे ना रेडी आहे. पण फक्त एकदा जनतेने मला संधी दिली पाहिजे. मी खरं तर पाठीमागे हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही रस्त्यावरती होतात, लोकांच्या प्रश्नांसाठी तुम्ही रस्त्यावरती उतरला होता. सत्ताधारी आमदार कुठे होते? आता सगळे तुम्ही बघितलं की सगळे घरातच होते ना हे लोक. जेव्हा मनसे रस्त्यावर यायला लागली, एक एक कार्यकर्ता आमच्या मनसेचा ना रस्त्यावर होता. मग ते लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं किंवा कुणाला किट द्यायची, धूर फवारणी करायची, आर्सेनिक अल्बम 30 द्यायची. जे प्रॉब्लेम लोकांना आम्हाला फोन आला की आम्ही घरची पर्वा न करता आम्ही जनतेच्या मध्ये होतो. आमच्या घरी पण मुलं बाळं आहेत ना, आम्हालाही त्यांना जर आम्हाला कोविड झाला तर आमच्या घरच्यांना पण होणार ना. परंतु आम्ही काही पर्वा न केली, कारण हा जर आपला परिवार आहे तर चांदिवली विधानसभा हेही आमचा परिवार आहे. आम्ही हेच बघून काम केलं आणि जनतेसाठी आम्ही रस्त्यावर होतो. खरं तर कुठल्याही वेळेला समस्या आली कुठल्याही सामान्य जनतेला तर त्यांच्या डोळ्यासमोर पहिला ऑप्शन असतो तो म्हणजे मनसे. 100%. तर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. आपली विधानसभा 2-3 दिवसावरती आहे, 20 तारखेला मतदान आहे. चांदिवली विधानसभेतील जनतेला, जे उत्तर भारतीय असतील, मराठी असतील, हिंदू असतील आणि सगळेच मतदार जनतेला काय आव्हान करायला आपण? मी फक्त एवढंच आव्हान करणार आहे की हिंदू असेल किंवा मुसलमान असेल, निवडणूक कामावर लढली जाते. मी 5 वर्ष कामं केलेत. जर आपल्याला वाटत असेल की 25 वर्ष, 20 वर्ष एक, 5 वर्ष एक, ह्या लोकांनी आपल्या मनातलं काम केलं असेल तर 100% आपण त्यांना निवडून द्या. परंतु एकदा स्वतःच्या मनावर हात ठेवा की तुमच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल आहे का. त्यांचे मुलाबाळांचं भविष्य खूप चांगलं आहे. ते वर्षातनं 5 वेळ फॉरेन जात असतील, परंतु आपली काय परिस्थिती आहे. आपण घरातनं बाहेर निघताना पहिला पाय आपल्या गटारमध्ये जातो. कामावर जाताना त्याच गटाराच्या पाणीमधनं आपल्याला जायचं, त्याच कचरापेटी भरलेल्या कचरापेटीच्या बाजूमधनं आपण जायचं. घाटकोपर जायला अर्धा तास, साकीनाका जायला 1 तास. हे आपली मूलभूत सुविधा आपल्याला भेटत आहेत का? जर भेटत असेल तर ते तुम्हाला लख लाभो. आणि जर आपल्याला वाटत असेल की ही आपली मूलभूत सुविधा आपल्याला भेटत नाही तर त्यासाठी महेंद्र भानुशाली सक्षम आहे. एक संधी द्या मला फक्त. हे जाती धर्मामधनं बाहेर या. जेव्हा धर्माचा प्रश्न असेल ना तेव्हा हा महेंद्र भानुशाली कडवा हिंदू आहे, हे राजसाहेबांनी सांगितलं आहे. आणि मराठीचा प्रश्न असेल तर मी तेव्हा मराठी म्हणूनही मी सक्षम आहे या चांदिवली विधानसभेमध्ये. पण निवडणूक कामावर लढली जाते. तुम्ही मला माझ्या कामावर मतदान करा, मी एवढंच सांगणार. आणि सगळ्यांना विनंती करणार, 3 नंबरचा बटन रेल्वे इंजिन दाबा आणि एक संधी द्या. तर नक्कीच यावेळेला मतदारांनी ह्याच्या अगोदर सगळ्यांना चान्स दिलेले आहेत. ह्यावेळेला जर एवढा एखादा उमेदवार बोलतोय आणि गॅरंटी देऊन बोलतोय की मी
चांदिवली विधानसभा मतदारसंघातील लोकांना नाराज करणार नाही ज्यावेळेला आमदार बनेल. तर अशा उमेदवाराला नक्की एक चान्स दिला पाहिजे. बाकी सगळे विचार करणारी जनता सध्या सुज्ञ आहे, सगळे विचार करतीलच. हे होते महेंद्र भानुशाली, चांदिवली विधानसभेमधून मनसेकडून उमेदवार आहेत. 20 तारखेला मतदान आहे. 2-3 दिवसाचा कालावधी बाकी राहिलेला आहे. तुम्हाला सांगतो, रात्रीचे 2:30 वाजलेत. साहेबांशी मी सकाळपासून बोलत होतो की मला वेळ द्या. त्यांनी आत्ता 2:30 वाजता वेळ दिला आहे. एवढा व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीसाठी, मतदानासाठी आपल्याला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.